friends, my name is Aarti Kasturi. My school name is JP Model School, work at Block Chikli, District Buldana. I am studying class 8. Today's activity name is Marathi Grammar. My class teacher name is Shubham Burko sir. Hello friends, my name is Payal. My school name is ZP Model School, work at Block Chikli, District Buldana. My class teacher शुभम दिनकर गुरुकुल. बोलणं हेच ओळखते तर माणसाच्या स्वभावाची ओळख त्यांच्या बोलण्यातून होते. शहाणपणाने आपले वेळ जाकावे. ज्याची चूक आहे त्यांनी ती उघड करू नये. शहाणपणाने त्यातून सावरावे. माज घरातलं गुंफीत अंगणात सांगू नये. घरातली खाजगी गोष्ट इतरांना सांगू नये. भूल लागली की कडवट भाजी गोड लागते. अर्थ घरातली गरज असल्यावर सर्व काही स्वीकारावे लागते. हातात असलेला पक्षी झाडावरच्या 2 पक्ष्यापेक्षाही चांगला. अर्थ जे आपल्या जवळ आहे त्याची किंमत अधिक अपेक्षा करत राहणे मूर्खपणा. म्हणी अंगाचा तीळ पापड होणे, खूप संतापणे. नंबर 2 अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. दुर्बल मनुष्य बलवान व्यक्तीवर सरळपणे हल्ला न करता छोटी कोडी काढून पसार होतो. नंबर 3 अंथरूण पाहून पाय पसरावे. अर्थ आपली जेवढी आवक आहे तेवढेच पैसे खर्च करावे. नंबर 4 अक्कल खाती जमा, नुकसान होणे. नंबर 5 एका माळेचे मणी. अर्थ सगळीच माणसे एकाच स्वभावाची. शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. विभक्ती प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. कळीचा नारद कळ लावणारा. काखावर बसणे, जवळ काही नसणे. चिरमुळे खात बसणे, खजित होणे. एरंड्याचा गुर्राळ. कंटाळवाणी भाषण करणे. कणिक तिंबणे, मार देणे. वाक्यप्रचार चेहरा काळवंडणे. अर्थ खूप संतापणे. चोरावर मोहर बसणे, मात करणे, काना डोळा करणे. अर्थ लक्ष न देणे. 36चा आकडा. अर्थ वैर. कागदी घोडे नाचवणे, फक्त लेखनातच शूरपणा दाखवणे. प्रयोग वाक्यात क्रियापदाच्या कर्त्याशी किंवा कर्माशी जो लिंग वचन पुरुष यांच्याबाबत जो संबंध असतो त्यास प्रयोग असे म्हणतात. कर्म प्लस कर्ता प्लस क्रियापद या परस्पर संबंध म्हणजे प्रयोग होय. प्रयोगचे 3 प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग ज्या प्रयोगाला क्रियापदाचे कर्त्याच्या लिंगानुसार पुरुषाप्रमाणे लिंग बदलते त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोग ज्या कर्त्याच्या क्रियापदाचे क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. भावे प्रयोग जेव्हा कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचन पुरुषयाप्रमाणे बदलत नाही ते त्यालाच भावे प्रयोग असे म्हणतात. भाषेचे अलंकार. अलंकार म्हणजे भाषेचे सौंदर्य होय.
भाषेचे सौंदर्य वाढवणारे दागिने. जसे दागिने शरीराची शोभा वाढवतात तसेच अलंकार भाषेला प्रभावी, आकर्षक आणि परिणामकारक बनवतात. शब्द अलंकार उपमा, अनुप्रास, यमक, श्लेष. अर्थ अलंकार उपमा, उत्प्रेक्षा, श्लेष, रूपक. थँक्यू.